हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दिव्या थिटे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी मी लवकर उठले होते कारण आज आम्हाला जायचं आहे बाहेर आणि आजचा ब्लॉग थोडासा मोठा आहे आणि आम्ही चुलीवरच पाणी तापवतो, तुम्ही बघू शकता. मग मी आंघोळ वगैरे केली आणि इकडे बघू शकता आमच्या गाडीची पण आंघोळ चालू आहे. सगळे आपली आपली कामं पटकन आवरत होते तोपर्यंत म्हणलं नाश्त्याला काहीतरी बनवावं म्हणून पोहे बनवले. सगळ्यांनी खाल्लं आणि आवरलं निघलो. आपली तर पेटपूजा झाली आता गाडीची. मग पेट्रोल पंपावर गेला, गाडीत CNG भरला फुल आणि निघालो आम्हाला जिकडे जायचं होतं तिकडं. तर तुम्हाला वाटत असेल मी कुठं चालले, तर ते कळण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळणच मी कुठं चालले ते बघू शकता तुम्ही. आणि आम्ही पुणे नगर हायवेवरून टर्न मारलेला आहे. तर हा चौक कोणता आहे, कोणी ओळखलं आहे का हे कमेंटमध्ये सांगा, ओळखू आला असेल तर. आणि गाडीत पुढं बसण्यावरून दादाची माझी नेहमीच भांडणं होतात, पण आज दादा नव्हता आमच्यासोबत त्याच्यामुळे मीच पुढं बसले होते. आणि आम्ही फायनली पोचलेलो आहे जिथं आम्हाला जायचं होतं तिथं, म्हणजे मामाच्या गावाला नावऱ्याला. तर मी होम टूरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की हे गहू आणि बाजरी आम्हाला आमच्या मामाने दिलेलं आहे. तर नावऱ्याला आमचा मामा राहतो, म्हणजे 2 मामा आहेत, एक कोकडेवाडीत राहतो आणि एक निरवी रस्त्याला आहे, त्याचं पोल्ट्रीन तो तिकडे राहतो. मग त्यांच्या घरी जाण्यासाठी आम्ही खायला घेतलं स्वीट होममधून. आणि आम्ही पहिल्यांदा जाणार होतो कोकडेवाडीच्या मामाच्या इथं, म्हणजे मोठ्या मामाच्या घरी, कारण त्याला जेजुरीला पण जायचं होतं. मग म्हणलं पहिल्यांदा त्याला भेटून घ्यावा आणि मग दुसऱ्या मामाच्या इथे जायचं. आणि आम्ही आलो तर मामी आमच्यासाठीच स्वयंपाक बनवत होती, हे बघू शकता. चुलीवर मामीच्या भाकरी चालू आहेत, म्हणजे एक नंबर बेत होणार होता आजचा. आणि माझ्या मामाचं पोरगं फोटोशूट आणि एकेला इव्हेंट्सचं काम करतं. मग त्याचा लॅपटॉप घेतला आणि बघत होते जरा त्याचं काम कसं असतं, काय काय करतात त्याच्यात. आणि हा आहे माझा मोठा मामा. मामाच्या इथं मामाच्या पोराचं जरा डोकं खाल्लं, जेवण वगैरे केलं, जरा टाइमपास केला, गप्पा मारल्या. आणि मग म्हणलं मामाला पण जायचं आहे, मग आपण निघाल्याशिवाय मामाला काही जाता येणार नाही. मग म्हणलं चला. मामा मामी दोघं पण म्हणत होते दीदी राहा 2-3 दिवस मग जा. म्हणलं नको मला करमणार नाही. आणि हे बघा माझ्या मामाला एवढा गहू झालाय, शेतकरी, ब्रँड इज ब्रँड. आम्ही तिथं होतो तेव्हाच मामाचे इथं अजून एक कोणतरी पाहुणे आले होते, मग मामीने त्यांना पोहे केलते. मग मामीचा जीव कुठं राहतोय का आम्हाला खायला घातल्याशिवाय, मग आम्हाला पण थोडे पोहे खायला लावले आणि सुंदर झाले होते पोहे. सगळं झाल्यावर मामाला म्हणलं जातो आता बाय, मामाला बाय केलं आणि निघालो दुसऱ्या मामाच्या घरी. बघू शकता निरवी रस्त्याने चाललोय आम्ही, निरवी रोडला राहतो तो मामा. मामानी वावराच्या बांधावर ही आंब्याची झाडं लावलेत आणि त्याच्या कैऱ्या इतक्या गोड आहेत ना, प्रमाणाच्या बाहेर गोड आहे. मी तर दरवेळेस गेले ना, म्हणजे आठवड्यानी किंवा 2 आठवड्यांनी जातो ना, मी तर पिशवीभर घेऊन येते. मामाच्या घरी गेलो तेव्हा मामी काही घरी नव्हती, मग आम्ही वावरात गेली होती. मग मामा मामीला घेऊन आला आणि येताना आमच्यासाठी ऊसाचा रस पण घेऊन आला. आणि एवढ्या कडक उन्हामध्ये असा थंडगार ऊसाचा रस प्यायला मिळणं म्हणजे भारी, खूपच छान. मग ऊसाचा रस पिलो, जरा एक झोप काढली मस्तपैकी. आणि बघू शकता हे सगळं मामाचंच आहे, जिकडं बघन तिकडं सगळं मामाचंच आहे. हे शेती, हे भाजीपाला, सगळं सगळं. आणि त्याच्यानंतर मामीने मला पापड्या दिल्या होत्या उपवासाच्या केलेल्या खायला. इकडे गायांचा गोठा आहे, बकरे आहेत अजून, आणि कुटी करायची मशीन. बघू शकता किती पसारा असतो शेतकऱ्याचा, जिकडं जाईन तिकडे. तो उगाच नाही म्हणत शेतकरी राजा आहे, ब्रँड इज ब्रँड. त्याच वेळ टाइमपास केल्याच्या नंतर मामाला म्हणलं जातो, मामाला बाय बाय केलं. मामी म्हणली मी पण येते तुमच्यासोबत, मला शेतात सोडा आणि मग तुम्ही तसंच पुढं जा. म्हणलं ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही माझ्या मामाचं शेततळ आहे आणि या मामाची पोल्ट्री पण आहे. आणि मामाच्या इकडे जायचं म्हणलं ना मला तर लय आवडतं, कारण सगळे आपलाच लाड करीत असतात, त्याच्यामुळं मला तर लय आवडतं. तुम्हाला पण आवडतं का तुमच्या मामाच्या इकडं? मग मामीला वावरात सोडलं, बाय केलं आणि निघालो आम्ही बाजारात, कारण आजी बाजारात होती, आजीची भेट नव्हती झाली. मग म्हणलं तिला भेटायचं आणि तसंच आपल्या घरी यायला निघायचं. हे बघा आमची आजी आहे. आणि मग आजीची भेट घेतली, तिच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि आजचा ब्लॉग इथंच संपवते. तुम्हाला माझं मामाचं गाव आवडलं का ते कमेंट करून नक्की सांगा. दिव्या थिटे यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.